घरला चल. मम्मा चॉकलेट घे ना. अरे का हट्ट लावला घरला चल. मम्मा चॉकलेट घे. शांत बस सगळी मन. मम्मा मला चॉकलेट घे. बघता सगळी. काय झालं? का मारताय त्याला? काय नाही होत आई, चॉकलेट चॉकलेट चाललंय नुसतं याचं सारखं. इथं मला माहिती माझं रोजचं कसं भागवते मी. तुझं काय रे सारखं माहिती आहे बरं. ए बा रडू नको. तुला चॉकलेट पाहिजे ना, चॉकलेट मिळणार. तू मला आधी तुझं नाव सांग. आता सांग की. अगापासून माणसाची कानं फुटेपर्यंत बोंबलत होता. नाव सांग. बंटी नाव आहे माझं. बंटी? अरे किती छान नाव आहे तुझं. तुला चॉकलेट पाहिजे ना, थांब. अहो नको ताई, तुम्ही आज द्याल त्याला तो उद्या परत मागल. कुठनं देऊ म्या? उद्याचं उद्या बघू. आता त्याचं मन नको मोडायला. थांब हा. अहो ऐका तर खायला मिळत नाही का तुला? बस. काका 10 बरं चॉकलेट द्या. धर. बंटी तू भेळ खाणार? हो. काय लागेल हो? घरात खायला मिळत नाही तुला? ओ ताई, तुम्ही नका उगाच त्याचे नाही ते लाड पुरू, नंतर मला महागात पडत. अहो लहान आहे तो हट्ट करणारच. खाऊ दे त्याला. चल, नको ये, खाऊ. ये ये. हे? ओली का सुकी? ओली. काय एवढं का करताय तुम्ही? अहो लहान पोर आहे ते, हट्ट करणारच. खाऊ दे त्याला. तुम्ही आईस्क्रीम खाणार का? माझ्याकडे नाही ती पैसे तेवढं. आहेत माझ्याकडे. या. आवाज. अहो या तर. तुम्ही असं कशापायी करताय? कोण आहे तुम्ही? हे बघा, ह्याचं नंतर पैका मागणार असेल तर मी आधी सांगते माझ्याकडे पैसे नाही आहेत. अहो नको आहेत मला पैसे. अहो द्या की. अहो पण मग कशापायी करताय? नक्की हाय तरी कोण तुम्ही? सांगते सगळं सांगते. जरा थांबा. चला या. मी लतिका, लाली देशमुख. ते हिम्मतराव देशमुख आहेत ना पैलवान, त्यांची सून. माझ्या नवऱ्याचं टेलरिंगचं दुकान आहे गावात. तुम्ही मी शालिनी. गावात नवीन आहे का? नाही, गावातलेच आहे. कधीच दिसला नाही तो. नाही, इथंच असते. तर माझी परवडणं काय विचारू. नवऱ्यानं दुसऱ्या पैसे लग्न केलं, सासूलाही जाच करायची, म्हणून पोराला घेऊन मी वेगळीच राहते. जेव्हा नवऱ्यासोबत राहत होते तेव्हा घरातनं कधी बाहेर नाही पडली. नवरा पैका बी देत नाही. आता घराबाहेर पडावं लागतंय. 2-4 कामं मिळते ती, त्याच्यावर चाललंय कसं तरी घर. मी एक काम दिलं तर करणार. त्या कामाचे 3 लाख रुपये देईन. किती? 3 लाख. हो, मी काय चोरीमारी नाही करणार. अहो अहो ऐकून तरी घ्या. चोरीमारी नाहीच करायची आहे. मग काय खूनबीन करायला होतं का? काय बोलते? इथं लोक ओळखतात मला. असलं काही करायचं नाहीये. ओ, तुम्हाला काय मी तसली बाई वाटली का? मी तसलं काय करणार नाही, मी आधी सांगून ठेवते. असलं तसलं काही नाही करायचंय. मला बघायचंय माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खरंच प्रेम आहे का, माझ्यावर जीव आहे का. मग त्यात मी काय करू? तुला माझ्या नवऱ्याला तुझ्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर तो तुला भुलला तर मला कळल माझ्या नवऱ्याची खरंच लायकी काय. ह्या कामाचं तुम्ही मला 3 लाख रुपये देणार? तुमचं नक्की तुमच्या नवऱ्यावर प्रेम आहे का संशय आहे? त्याच्याशी तुला काय करायचंय? तुला काम करायचंय का नाही तेवढंच सांग. पण जर ते नाही भुलले तर? नाही भुलला तरी तुला तुझे पैसे मिळतील. पण अहो, असं कोणाला फसवणं योग्य नाही ताई. आणि जरी ते मला बोलले तर गावातले लोक काय बोलतील? मला माझ्या चारित्र्यावर संशय घेतील. माझा नवरा जर नाही भुलला तर तुला 2 लाख रुपये जास्त देईल. ठीक आहे, पण काळजी करू नकोस. तुझी बदनामी नाही होऊ देणार मी. आणि माझ्या नवऱ्याकडून पण तुझ्या बाबतीत काहीच चुकीचं नाही घडू देणार. मग करशील ना माझं काम? करीन मी. खूप जोरात लागलं का? मग काय,
मला वाटलं माझा हातच मोडल. काय करत होता आतमध्ये? माझ्या नवऱ्यानं आत ओढलं ना तुला? हो. म्हणजे तो तुला भुलला तर? नाही. नाही म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही जसं समजतात तसं ते काहीच करत नव्हते. मग आतमध्ये कशाला घेऊन गेला होता? अहो त्यांना माहिती हवी होती. कसली माहिती? ते इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवलं होतं मला. इन्स्पेक्टर साहेब म्हणजे जामकर साहेब? हा तेच. त्यांच्या घरी एक मुलगा आहे, त्याचा ॲक्सिडेंट झालाय. मग त्याची काळजी घेण्यासाठी मला बोलवलंय त्यांनी, म्हणजे कामावरच ठेवून घेतलंय. कुठला मुलगा? काहीतरी पांडुरंगट नाव आहे त्याचं. आता हे कुणाला घेऊन आले जामकर साहेब घरी? हरकत नाही, आज न उद्या कळलंच. हीच त्याची काळजी घेते म्हटल्यावर तिथं काय चाललंय हे कळत राहील. पण ताई, तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला त्या इन्स्पेक्टरच्या घरात एवढं काय चाललंय ह्याची का काळजी आहे हो? पैसे देते ना, वय तेवढंच काम करायचं. बाकीच्या चौकशा करायच्या नाहीत, कळलं? वय. पण तुम्हाला एक सांगू का ताई, तुमच्या नवऱ्याबद्दल तुम्हाला जे काय वाटतं तसं नाही आहो काहीच. मी जेव्हा जेव्हा त्याला बोलवायचा प्रयत्न केले ना, तेव्हा तेव्हा मला कधीच यश नाही मिळालं. तुमच्या नवऱ्यानं माझ्याकडे कधी चुकीच्या नजरेने नाही पाहिलं. तुम्ही उगाच त्यांच्यावर संशय घेताय. मला नाही वाटत ते तुमच्यासोबत काही चुकीचं करते. तेच तर बघायचंय. तू अजून पुरुषाच्या जातीला नीट ओळखलेलं दिसत नाही. पुरुष आत वेगळा असतो आणि बाहेर वेगळा. माझ्या नवऱ्यानं किती पण दाखवलं असलं ना तू त्याला आवडले नाहीयेस, तरी त्याच्या मनात नक्कीच उकळ्या फुटत असतील. त्यामुळं अजून काही दिवस जे ठरलंय ते नाटक सुरू ठेवायचं. काहीच दिवसात खरं खोटं समोर येईल. तो जर तुला नाही बोलला तर आयुष्यात कधीच परत मी त्याच्यावर संशय घेणार नाही. पण तो जर भुलला तर तर काय कराल तुम्ही? जीव घेईन मी त्याचा, जीव घेईन मी त्याचा, जीव घेईन मी त्याचा, जीव घेईन मी त्याचा. रंजे, अगं नग काळजी करत बसूस. हे बघ, सकाळपासून काही खाल्लं बी नाहीस तू. घरी आला नाही माझा, कशी भूक लागल मला. हे बघ, आवाज बघतेस सुधाकर. सुधिया आहे काय अक्कल बिकल आहे का नाही तुला? काहीचा हार्ट अटॅकनं जीव गेल्यानंतर अक्कल येणार आहे तुला? हा वर अनुकरट्ट अनुकरट्ट अनुकरट्ट. आहे अगं शांत हो. काय शांत हो? तुला एवढे फोन केले मी, एक फोन नाही उचलला तू माझा. आहे शांत हो. अगं ड्युटीवर होतो मी. असली कसली मरणाची ड्युटी तुझी की तुला घरी सोडा ना. आग लावते तुझ्या ड्युटीला त्या. हा चला, सुधाकर भाऊजी घरी आले म्हणजे लय जोरात नव्हतं लागलं ह्यांना. वाचले मी.